लायपोसक्शन हे कोणत्या BMI ला करता येतं असं बऱ्याच वेळेला पेशंट विचारतात. आजकाल इंटरनेटवरती BMI कॅल्क्युलेटर्स आहेत, तर त्याच्यामुळे पेशंट स्वतःचं BMI कॅल्क्युलेट करतो आणि म्हणतो की माझं BMI एवढं आहे तर मला लायपोसक्शन करून घ्यायचं आहे. तर कोणत्या BMIच्या रेंजमध्ये आपण लायपोसक्शन करून फायदा होतो? नॉर्मल BMI हा साधारण 19 ते 25चा असतो. 25पेक्षा जास्त जर करता तुमचं BMI असेल तर त्याला ओव्हरवेट म्हटलं जातं. 30पेक्षा जास्त असेल तर ते ओबीज कॅटेगरीमध्ये येतात. 35पेक्षा जास्त BMI असेल तर लायपोसक्शननी फारसा फायदा होत नाही. 35पेक्षा जास्त BMI असेल तर त्यांचं वजन खूप जास्त असतं आणि अशा वेळेला बेरेट्रिक सर्जरीची गरज असते. बेरेट्रिक सर्जरी ही अपचन करून वजन कमी करण्याला मदत करते. लायपोसक्शनद्वारे फक्त अतिरिक्त चरबी काढली जाते आणि ह्याच्याने जास्त वजनमध्ये फरक पडत नाही. पण 25 ते 35 BMI असेल तर त्यामध्ये पेशंट्सना आपण लायपोसक्शन करून त्यांचं जे अतिरिक्त चरबी आहे, पोटावरची, पाठीवरची, मांड्यांवरची किंवा दंडांवरची जी चरबी आहे ती आपण काढून देऊ शकतो. याच्याने काय होतं की पेशंटची व्यायाम करण्याची क्षमता वाढते, पेशंटला स्वतःबद्दल जास्त चांगलं वाटू लागतं आणि तो एक्सरसाइज आणि डाएट करण्यासाठी जास्त मोटिवेट होतो आणि त्याच्यामुळे लायपोसक्शन केल्यानंतर तो चांगला डाएट आणि एक्सरसाइज करू शकतो आणि त्याच्याने ओव्हरऑल जे वेट लॉस होतो तो ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम म्हणजे 6 महिने ते वर्षभरामध्ये त्याचं जास्त वेट लॉस होतो. पण सर्जरीद्वारे 4 ते 5 किलोच अंतर पडतं. कधी कधी सर्जरीनंतर शरीराला सूज आल्यामुळे वजन वाढण्याची पण शक्यता असते. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम म्हणजे सर्जरीनंतर जर करता पेशंटने डाएट आणि एक्सरसाइज रेग्युलर मेंटेन केला तर त्याचा वर्षभरामध्ये खूप वेट लॉस होऊ शकतो.